गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? बाकीच्यांनी सुद्धा रिप्लाय करा. मला कसं कळणार की सगळ्यांना आवाज येतोय की नाही येतोय? ओके. सगळ्यांनी मॅथ्सचे नोटबुक आणि टेक्स्टबुक ओपन केलंय का? ओके. तर आपण कुठला लेसन स्टार्ट केला होता? मेजरमेंट. येस. लेसन नंबर 11 स्टार्ट केला होता मेजरमेंट, आणि त्याच्यामध्ये आपण लेंथ सुद्धा बघितलं होतं. लक्षात आहे सगळ्यांना? सेंटीमीटर आणि मिलीमीटर जे बघितलं होतं. एक्सरसाइज सॉल्व्ह केली तुम्ही? येस. 1 सेंटीमीटर याने 1 मीटर, सॉरी, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर हे आपण बघितलं होतं. ओके, सगळ्यांना लक्षात आहे? नेक्स्ट आता बघूया आपण मेजरमेंट किलोमीटर. ओके, तर नेक्स्ट मेजरमेंट आहे किलोमीटर. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, चला स्टार्ट करूया. तर नेक्स्ट आहे इंट्रोड्युसिंग किलोमीटर. आता किलोमीटर कसं मेजर करायचं ते आपण बघूया. बघा, इथे काही कन्व्हर्सेशन दिलेलं आहे ते आपण पहिले वाचूया. वर्षा, आय सॉ अ sign board. I saw a signboard a while ago. It said tunnel 500 meters ahead. I understood that. Now this stone says Satara 25 kilometer. What does it mean? तर वर्षा बोलते, थोड्यापूर्वी मी एक पाटी वाचली. त्याच्यामध्ये लिहिलं होतं बोगदा पण 500 मीटर वर आहे, पुढे आहे. 500 मीटर पुढे आहे, असं लिहिलं होतं. आणि आता या दगडावर लिहिलंय की सातारा 25 किलोमीटर. तर याचा मिनिंग काय झाला? याचा अर्थ काय झाला? मदर, the 25 kilometer means on the stone means that Satara is at a distance of 25 kilometers from the point marked by the stone. तर तिच्या आईने काय सांगितलं वर्षाच्या, की या दगडावर असं लिहिलंय की 25 किलोमीटर असं लिहिलंय, म्हणजे सातारा हे गाव या दगडापासून 25 किलोमीटर पर्यंत आहे. ओके, तुम्ही असे साइन बोर्ड स्टोन्स बघितले असतील तुम्ही गावाला जाताना, असे स्टोन्स बघितलेत ना त्याच्यावर किती किलोमीटर वर आहे विलेज, हे तुम्ही बघितलं असेल. ओके, तर इथे सुद्धा सातारा 25 किलोमीटर असं लिहिलंय, म्हणजे काय या दगडापासून सातारा हे गाव 25 किलोमीटर वर आहे. अजून साताऱ्याला जायला 25 किलोमीटर लागतील या दगडापासून. अच्छा, बट व्हॉट डज किलोमीटर मीन्स? आता वर्षाने विचारलं किलोमीटर म्हणजे काय, तर मदरने सांगितलं किलो मीन्स 1000. ओके, किलो मीन्स 1000. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. बघा, लक्षात ठेवा सगळ्यांनी. 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. तसं 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर होतं ना, तसं 1 किलोमीटर इथे 1000 मीटर. वर्षा, इट मीन्स the Satara at a distance of 25,000 मीटर इज दॅट राईट? तर तिने सांगितलं म्हणजे आता सातारा या दगडापासून, या स्टोन पासून 25,000 मीटर वर आहे. मदर, येस. 25 किलोमीटर इज इक्वल टू 25,000 मीटर. किलोमीटर इज रिटन इन शॉर्ट KM. It is inconvenient to measure long distance in a meter, so they are measured in a stages of 1000 मीटर, दॅट इज इन किलोमीटर. तर इथे काय सांगितलंय, तिची आई बोलली की हो, 25 किलोमीटर म्हणजे काय, 25,000 मीटर. ओके, आणि किलोमीटर हे शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितात, किमी, KM असं लिहितात. ओके, आणि मीटर मध्ये हे जे डिस्टन्स असतं ते मीटर मध्ये मोजणं कन्व्हिनियंट नसतं, इनकन्व्हिनियंट असतं. त्याच्यामुळे ते किलोमीटर मध्ये काय करतात, मेजर करतात. ओके, did you notice if the units for measuring distance are bigger and the number showing the measurement becomes shorter? तर ती काय बोलली, बघा, जे काही डिस्टन्स मेजर करतात त्यांची जी युनिट्स आहेत ते लहान आहेत. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल.
आता बघा इथे काय दिलंय, 1 किलोमीटर इज अ 1000 मीटर. सगळ्यांनी बुक मध्ये लिहा, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. तसंच 2 किलोमीटर काय असेल, कोण सांगणार मला? 2 किलोमीटर. ओके साची सांग, 2 किलोमीटर मीन्स किती मीटर? साची माईक ऑन कर आणि सांग. यस टीचर. हा, 2 किलोमीटर मीन्स किती किलोमीटर? 1 किलोमीटर मीन्स किती मीटर? 1000. 1000 ना, वन यस थाउजंड मीटर. देन 2 किलोमीटर मीन्स किती टू मीटर? थाउजंड येस, व्हेरी गुड. माईक ऑफ करा. तर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. देन 2 किलोमीटर इज अ 2000 मीटर. 6 किलोमीटर इज अ 6000 मीटर. 10 किलोमीटर इज अ 10,000 मीटर. अँड 13 किलोमीटर इक्वल टू 13,000 मीटर. ओके, सगळ्यांना लक्षात राहील? नोटबुक मध्ये लिहून घ्या सगळ्यांनी, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? किलोमीटर कळालं का इथपर्यंत? सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला नेक्स्ट एक्सरसाइज आहे ती सॉल्व करूया आपण. चला एक्सरसाइज, चला बघूया काय लिहिलंय. द टाइम टेबल बिलो लिस्ट द प्लेसेस बिटवीन वर्धा अँड नागपूर and their distance in kilometer. Study it and answer the following question. काय सांगितलं इथे खाली टाइम टेबल दिलेला आहे. कसला टाइम टेबल दिलेला आहे? डिस्टन्सचा. ओके, कुठून वर्धा पासून ते नागपूर पर्यंतचा प्रत्येक मध्ये मध्ये जे जे गावं लागतात, जे जे शहरं लागतात, त्यांचं डिस्टन्स दिले इन किलोमीटर मध्ये. ओके, आणि आपल्याला काय सांगितलंय, तो टाइम टेबल स्टडी करायला सांगितलं आणि त्याच्या खाली काही क्वेश्चन आन्सर्स दिलेत, त्याचे आन्सर्स लिहायचे. ओके, फाइंड आउट करून. बघा वर्धा पासून स्टार्ट केलंय, वर्धा, वरुड, सेलू रोड, तुळजापूर, सिंदी, गुमगाव, अजनी आणि नागपूर. ओके, सगळ्यांच्या खाली डिस्टन्स दिलेले आहेत, किती किलोमीटर्स आहेत. 0 किलोमीटर, देन 7 किलोमीटर, 14 किलोमीटर. ओके, चला फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय ते बघूया आपण. फ्रॉम विच प्लेस हॅव द डिस्टन्स ऑफ ऑल द अदर प्लेसेस बीन मेजर. तर कुठल्या गावापासून सर्व गावाची जे डिस्टन्स आहे ते मेजर केलंय? कुठल्या प्लेस पासून सर्व प्लेस आहे त्याची डिस्टन्स मेजर केलंय? कोण सांगणार मला? फ्रॉम विच प्लेस हॅव द डिस्टन्स ऑफ ऑल अदर प्लेसेस हॅज बीन मेजर. कुठल्या प्लेस पासून सगळ्या जे प्लेस आहेत त्याची डिस्टन्स मेजर केले? चला ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. टीचर, हा, तुमचा आवाज नाही नीट येतो, पण एकदम मोठा येतो. बाकीच्यांना माझा आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बाकीच्यांना माझा आवाज येतोय का? ओके, साची तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, एकदा परत लेफ्ट करून परत जॉईन हो. ओके, चला सांगा मला कुठल्या डिस्टन्स वरून मेजर केलेत बाकीचे प्लेसेसचे डिस्टन्स? कोण सांगणार? बघा इथे चार्ट मध्ये टाइम टेबल दिलेला आहे, कुठल्या प्लेस पासून बाकीचे जे प्लेस आहेत त्याचे डिस्टन्स मेजर केलेत? कोण सांगणार? चला पटकन सांगा. अनिकेत माईक ऑन कर, सांग कुठल्या प्लेस वरून बाकीचे प्लेसचे डिस्टन्स मेजर केलेत? अनिकेत, माझा आवाज येतोय? बघा इथे काय दिलं बघा चार्ट मध्ये,
स्टार्ट कुठून केलंय? वर्धापासून स्टार्ट केलंय ना, आणि वर्धाचं डिस्टन्स काय दिलेलं आहे? 0. म्हणजे वर्धापासून स्टार्ट केलेला आहे. तर कुठल्या प्लेस पासून स्टार्ट केलेलं आहे बाकीचे सगळे प्लेस मेजर करायला? तर वर्धापासून. कुठल्या? वर्धा. तर वर्धापासून वरुड पर्यंत जायला आपल्याला 7 किलोमीटर लागतात. वर्धापासून सेलू रोडला जायला 14 किलोमीटर लागतात. वर्धापासून तुळजापूरला जायला 24 किलोमीटर लागतात. तर कुठून स्टार्ट केलंय? वर्धा. ओके. तर फ्रॉम विच प्लेस हॅव द डिस्टन्स ऑफ ऑल अदर प्लेसेस बीन मेजर? तर वर्धा. कळालं सगळ्यांना? फ्रॉम वर्धा. कळालं का फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचंय. ओके, फर्स्ट आहे वर्धा. नेक्स्ट बाकीच्याचे आन्सर तुम्ही सांगायचे. आता हाऊ फार द तुळजापूर फ्रॉम वर्धा? आता वर्धापासून तुळजापूर किती किलोमीटर लांब आहे? कोण सांगणार? तुम्ही माईक ऑन नाही करायचं. ज्याला येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचंय. ओके. साहिल सांग, वर्ध्यापासून तुळजापूर किती किलोमीटर वर आहे? हाऊ फार इज तुळजापूर फ्रॉम वर्धा? साहिल, माईक ऑन कर. ओके साची. ओके साची सांग. 24 किलोमीटर. येस, व्हेरी गुड. तर बघा इथे तुळजापूरच्या खाली, माईक ऑफ कर. तुळजापूरच्या खाली किलोमीटर दिलेला आहे. बघा, स्टार्ट कुठून केलंय? वर्धापासून स्टार्ट केलंय. मी आत्ताच सांगितलं सगळ्यांना. कुठल्या प्लेस वरून स्टार्ट केलंय? वर्ध्यापासून स्टार्ट केलंय. वर्धाला 0 किलोमीटर आहे. वर्धामध्येच आहे, तर 0 किलोमीटर डिस्टन्स झालं. वर्ध्यापासून जर तुम्हाला वरुड पर्यंत जायचं असेल तर 7 किलोमीटर लागतात. वर्ध्यापासून जर तुम्हाला सेलू रोड पर्यंत जायचं असेल तर 14 किलोमीटर लागतात. आणि तुम्हाला वर्ध्याहून तुळजापूरला जायचं असेल तर तुम्हाला 24 किलोमीटर लागणार. ओके. तर हाऊ फार तुळजापूर फ्रॉम वर्धा? 24 किलोमीटर. कळालं? नेक्स्ट, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सिंधी अँड नागपूर? सिंधी कुठे बघा आणि नागपूर कुठे बघा. त्या दोघांमधलं डिस्टन्स कोण सांगणार मला? बघा, सिंधी किती किलोमीटर आहे? 32. आणि नागपूर किती किलोमीटर वर आहे? 79. तर कसं तुम्ही काढणार दोघांमधलं डिस्टन्स? तर 79 मधनच 32 काय करा? सबट्रॅक्ट करा. बघा, बोर्डवर दाखवते तुम्हाला. सिंधी किती किलोमीटर वर आहे? 32. ओके, 32 किलोमीटर वर आहे. देन नागपूर 79 किलोमीटर वर आहे. ओके. तर दोघांमधलं आपल्याला डिस्टन्स मेजर करायला सांगितलं, तर काय करणार तुम्ही? देअरफॉर डिस्टन्स इक्वल टू नागपूर मधून काय करायचं? सिंधी सबट्रॅक्ट करायचंय. तर काय येणार बघा? 9 मधून 2 कॅन्सल गेले, 7. 7 मधून 3 गेले, 4. तर 47 किलोमीटर. कळालं आता? तर सिंधी आणि नागपूर मधलं डिस्टन्स काय? 47 किलोमीटर. कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सेलू रोड अँड अजनी? आता हे तुम्ही मला सांगायचं. चला सॉल्व करा. सेलू रोड कुठे आहे? बघा, सेलू रोड किती किलोमीटर वर आहे? 14. आणि अजनी 76 किलोमीटर. तर या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करून सांगा मला. चला, सेलू रोड आणि अजनी मधलं काय किती डिस्टन्स येईल? चला मेजर करा. नोटबुक मध्ये सॉल्व करा आणि मला सांगा किती येईल डिस्टन्स. किती येईल?
येस 62 व्हेरी गुड. तर किती येईल 62 किलोमीटर. कळालं. तर बघा कसं येणार आहे. काय सांगितलंय तुम्हाला सेलू रोडचं किती आहे डिस्टन्स. सेलू रोड किती आहे 14 किलोमीटर. किती आहे 14 किलोमीटर. देन अजनी किती आहे 76 किलोमीटर. ओके. आता दोघांमधलं डिस्टन्स काढायचंय तुम्हाला. काय करणार तुम्ही अजनी मधून काय करायचंय सेलू रोड सबट्रॅक्ट करायचंय. तर 76 मायनस 14 इक्वल टू 62 किलोमीटर. ओके. असं सिस्टमॅटिक सॉल्व करायचंय घरी. कळालं. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. कळालं का. ओके चला नेक्स्ट पार्ट घेऊया आता. आता नेक्स्ट पार्ट काय हाफ क्वार्टर अँड 3/4 ऑफ किलोमीटर अँड मीटर. आता जसं आपण फ्रॅक्शन मध्ये बघितलं हाफ क्वार्टर आणि 3/4, तर इथे सुद्धा बघायचंय हाफ ऑफ किलोमीटर काय येणार, हाफ ऑफ मीटर काय येणार, क्वार्टर ऑफ किलोमीटर काय येणार, क्वार्टर ऑफ मीटर काय येणार, 3/4 ऑफ किलोमीटर आणि 3/4 ऑफ मीटर काय आहे ते बघायचं. ओके. बघा फर्स्ट 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर किती होतात. सगळ्यांना माहिती आहे 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर किती झाले 100 सेंटीमीटर. ओके. तर 50 सेंटीमीटर टेकन ट्वाइस इज 100 सेंटीमीटर. जर तुम्ही 50 सेंटीमीटर दोनदा घेतलं तर तुम्हाला काय भेटतं 100 सेंटीमीटर मिळतं. ओके. 100 सेंटीमीटर म्हणजेच काय 1 मीटर. ओके. 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर. तर हाफ ऑफ 1 मीटर काय येणार. कोण सांगणार हाफ ऑफ 1 मीटर इज ए 50 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. तर हाफ ऑफ 1 मीटर इक्वल टू काय झाले 50 सेंटीमीटर. कसे कळाले का सगळ्यांना. बघा इथे काय दिलं होतं तुम्हाला. तुम्ही काय बघितलं 50 सेंटीमीटर प्लस 50 सेंटीमीटर घेतले तर काय भेटतं तुम्हाला 100 सेंटीमीटर. ओके. काय 50 प्लस 50 किती होता 100 सेंटीमीटर. ओके. जर तुम्ही 50 सेंटीमीटर ट्वाईसदा घेतलं 2 वेळा घेतलं तर तुम्हाला काय भेटलं 100 सेंटीमीटर. ओके. तर 100 सेंटीमीटर इक्वल टू काय होतं 1 मीटर. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. 100 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर हे लास्ट टाइम आपण बघितलं. ओके. मग आता हाफ ऑफ 1 मीटर काय येणार. या 1 मीटरचा हाफ काय येणार 50 सेंटीमीटर. कळालं ना सगळ्यांना. 1 मीटर म्हणजेच काय 100 सेंटीमीटर. मग त्याचा हाफ काय येणार 100चा हाफ 50. ओके. तर हाफ ऑफ 1 मीटर इक्वल टू 50 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. कळालं का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट बघा काय आहे. आता हाफ ऑफ 50 सेंटीमीटरचं काय येणार. जर तुम्ही आता 50 सेंटीमीटर तुमचं आलं हाफ ऑफ 100 सेंटीमीटर इज अ 50 सेंटीमीटर. देन हाफ ऑफ 50 सेंटीमीटर काय येणार 50चा हाफ काय येतं कोण सांगणार. 50चा हाफ इज अ 25. तर बघा जर 25 सेंटीमीटर प्लस 25 सेंटीमीटर तुम्ही केलं तर काय भेटतं तुम्हाला 50 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटर टेकन ट्वाइस इज अ 50 सेंटीमीटर. ओके. जर तुम्ही 25 सेंटीमीटर 2 वेळा घेतले तर तुम्हाला 50 सेंटीमीटर मिळतात. ओके. दॅट इज हाफ ऑफ 50 सेंटीमीटर इज ए 25 सेंटीमीटर. ओके. तर हाफ is 1/4 मीटर. ओके. हाफ इज ए 1/4 मीटर. कळालं सगळ्यांना. 1/4 ऑफ 1 मीटर म्हणजे काय 25 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का हाफ ऑफ 1 मीटर इज अ
सॉरी, क्वार्टर ऑफ 1 मीटर इक्वल टू 25 सेंटीमीटर. कळालं का? क्वार्टर म्हणजे काय? 4 पार्ट्स. क्वार्टर ऑफ 1 मीटर इक्वल टू 25 सेंटीमीटर. कळालं का? आता क्वार्टर म्हणजे काय? 1/4. सगळ्यांना माहितीये. आणि 1 मीटर इज इक्वल टू काय? तुम्हाला माहितीये. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. जर तुम्ही काय येणार आहे ते आता 100ला 4ने डिवाइड केलं तर काय आन्सर येणार? बघा 25 येणार. 25 4 जार 100. तर 25 सेंटीमीटर इज ए क्वार्टर ऑफ 1 मीटर इज ए 25 सेंटीमीटर. कळालं? कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. क्वार्टर ऑफ 1 मीटर इक्वल टू 25 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा काय दिले आता जर आपण हाफ ऑफ ए मीटर घेतला आणि क्वार्टर ऑफ ए मीटर घेतला तर तुम्हाला काय भेटेल? 3/4 मिळेल. ओके. जर तुम्ही हाफ घेतला, हाफ ऑफ मीटर काय झाला? 50 सेंटीमीटर. आणि क्वार्टर ऑफ मीटर काय झाला? 25 सेंटीमीटर. तर दोघांना ऍड केलं तर तुम्हाला काय भेटणार? 3/4. 3/4 म्हणजे काय? 75 सेंटीमीटर. ओके. तर 3/4 ऑफ मीटर इज अ 75 सेंटीमीटर. कळालं तुम्हाला? 3/4 कसा येईल? हाफ आणि क्वार्टर ऍड केलं. जर तुम्ही हाफ घेतला, हाफ ऑफ मीटर 1 मीटर, हाफ ऑफ 1 मीटर, हाफ ऑफ 1 मीटर काय तर 50 सेंटीमीटर. ओके. आणि क्वार्टर ऑफ 1 मीटर इज अ 25 सेंटीमीटर. ओके. जर तुम्ही हाफ प्लस क्वार्टर ऑफ मीटर काय केलं? ऍड केलं तर तुम्हाला काय भेटतं? 3/4. काय मिळतं? 75 सेंटीमीटर. दॅट इज 3/4 ऑफ 1 मीटर. ओके. 3/4 ऑफ 1 मीटर. कळालं का? सांगा चॅट बॉक्स मध्ये. 3/4 कसं आलं? कळालं का? तुम्हाला सॉल्व करायचं एक्सरसाइज घरी. 3/4 कसं आलंय जरा समजलं का? सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर बघा काय दिलं आता? 1000 मीटर इक्वल टू काय असतं? 1 किलोमीटर. ओके. आपण मगाशीच बघितलं 1 किलोमीटर इथे 1000 मीटर. ओके. आता जर तुम्हाला हाफ ऑफ 1 किलोमीटर सांगितलं, हाफ ऑफ 1 किलोमीटर काय करणार तुम्ही? तुम्ही मगाशीच बघितलं की 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. ओके. 1000 मीटर. तर हाफ ऑफ 1 किलोमीटर काय असणार? हाफ ऑफ 1 किलोमीटर कोण सांगणार मला? चला, हाफ ऑफ 1 किलोमीटर काय असणार? चला साहिल सांग. हाफ ऑफ 1 किलोमीटर. Miss, half of 1 kilometer is 500 meter. Yes, 500 मीटर. तर हाफ ऑफ 1 किलोमीटर इज ए 500 मीटर. कारण 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. 1000चा हाफ काय येणार? 500 मीटर. ओके. आता क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर काय येईल? कोण सांगणार मला? क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर. साची सांग. क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर म्हणजे 1000चे 4 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं तर काय येणार? साची माइक ऑन कर. आणि Yes, teacher. हा, क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर काय येईल? 100. 100 नाही. 1000. 1 किलोमीटर इज अ 1000 मीटर. 1 किलोमीटर इज अ 1000 मीटर. त्या 1000चा आपण हाफ केलं. हाफ ऑफ 1 किलोमीटर किती आलं? 500 मीटर आलं. ओके. आता जर तुम्ही क्वार्टर केलं 1 किलोमीटरचं काय येणार? 500चं परत हाफ कर. काय येणार? 220.
250. येस. तर 200 माइक ऑफ करा. तर क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर काय आहे ना 250 मीटर काय आहे ना 250 मीटर. ओके. आणि आता 3/4 कोण सांगणार मला? 3/4 अनिकेत सांग. 3/4 ऑफ 1 किलोमीटर. 3/4 काय येणार? कोण सांगणार मला 3/4 म्हणजे काय असतं? येस 750 मीटर. 3/4 मध्ये काय सांगितलं तुम्हाला? हाफ आणि क्वार्टर ऍड करायचं म्हणजे काय भेटणार तुम्हाला? 3/4 ऑफ 1 किलोमीटर. तर 500 प्लस 250 मीटर काय आलं? 750 मीटर. ओके. कळालं? तर सगळ्यांना कळालं 1 किलोमीटरचं काय येईल? समजलं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. आता तुम्हाला एक्सरसाइज आहे. चला मॅच द फॉलोइंग. आता तुम्ही सांगायचं मला. इथे मॅच कुठे एक्सरसाइज आहे. फर्स्ट टाइम मॅच द फॉलोइंग. चला तुम्ही सांगायचं मला. हाफ ए मीटर. हाफ ऑफ ए मीटर. मीटरचा हाफ काय येणार? कोण सांगणार? मीटरचा हाफ काय येणार? साहिल सांग. हाफ अ मीटर. 500 मीटर. हाफ ऑफ मीटर सांगितले मी बाळा. नॉट किलोमीटर. हाफ ऑफ Half of meter is equal to 500 centimeter. 1 मीटर काय बघितलं होतं? 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर ना. 1 मीटर इक्वल टू काय बघितलं होतं? 100 सेंटीमीटर. ओके. देन 100 सेंटीमीटरचा हाफ काय येणार? 50 सेंटीमीटर ना. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. देन हाफ ऑफ मीटर. हाफ ऑफ मीटर. हाफ ऑफ मीटर काय येणार? 50 सेंटीमीटर येणार. काय येणार? 50 सेंटीमीटर. 100चा हाफ 50 सेंटीमीटर. कळालं आता? किलोमीटर नव्हतं विचारलं. किलोमीटर इज 1000 मीटर. कळालं आता? हाफ अ मीटर इज 50 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट 3/4 ऑफ किलोमीटर. साची सांग. 3/4 ऑफ किलोमीटर आताच बघितलं. किलोमीटरचा 3/4 किती येणार? 500 मीटर. नाही बा. किलोमीटर म्हणजे मला सांग तू मला. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर. हा 1000. आता 1000च हाफ केल्यावर काय येईल? हाफ ऑफ किलोमीटर. 250. 1000चा हाफ केल्यावर तुला 250 मिळतं का? नाही. मग काय मिळतो? 500 मीटर मिळतो ना. यस. आणि अजून जर 500 मीटरला अजून हाफ केला तर काय मिळतं? 250. ओके. तर 3/4 काय सांगितलं मी मगाशी? हाफ प्लस 250. मग काय येणार आन्सर? सांग पटकन. 750 मीटर. कळालं सगळ्यांना? हाफ ऑफ 3/4 ऑफ किलोमीटर काय येईल? 750 मीटर. ओके. तुमच्या लक्षात येत नाहीये. लक्ष द्या. तुम्हाला शिकवते. आताच मी सांगितलं तुम्हाला की 1 किलोमीटर असेल
तर त्याला आपण काय लिहितो 1000 मीटर लिहितो. काय लिहितो 1000 मीटर. ओके. आता आपल्याला हाफ ऑफ किलोमीटर काढायचंय. हाफ ऑफ 1 किलोमीटर. आता 1 किलोमीटर म्हणजेच काय 1000 मीटर. आता 1000 मीटरचा हाफ काय असणार 500 मीटर. 1000 ला तुम्हाला जर 2 ने डिवाइड केलं तर काय भेटणार 500 मीटर. आता याचच तुम्हाला काय करायचंय क्वार्टर काढायचंय. क्वार्टर म्हणजे काय 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. हाफ म्हणजे काय 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. माहितीये ना सगळ्यांना, फ्रॅक्शन मध्ये सगळं शिकलोय आपण. तर क्वार्टर ऑफ 1 किलोमीटर म्हणजे काय असणार आहे, या 1000ला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचंय. काय येणार आहे 250 मीटर. ओके. 250 मीटर. आता 3 क्वार्टर. 3 क्वार्टर म्हणजे काय असणार आहे हाफ प्लस क्वार्टर. ओके. 3 क्वार्टर म्हणजे हाफ प्लस क्वार्टर. 500 प्लस 250 सेंटीमीटर किती आले 750 सेंटीमीटर. सॉरी 750 मीटर. कळालं आता 3 क्वार्टर कसे आले. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का आता. चला आता बाकीचे मला पटपट सांगा तुम्ही. 3 क्वार्टर मीटर काय येणार. साहिल सांग क्वार्टर मीटर. मीटरचं क्वार्टर काय येणार. इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. येस व्हेरी गुड. तर बघा 1 मीटर इज 100 सेंटीमीटर आणि 100 सेंटीमीटरचा क्वार्टर काय ना 25 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट क्वार्टर ऑफ किलोमीटर. साची सांग क्वार्टर ऑफ किलोमीटर. आत्ताच सांगितलं मी. किलोमीटरचं क्वार्टर म्हणजे 1000ला 4 ने डिवाइड केलं तर काय येणार 4000. सॉरी 4000 कुठे आलं इथे साईडला 4000 तर एक पण नाहीये. तू 1000ला 4 ने डिवाइड कर. डिव्हिजन येतं ना. तर 4 ला डिवाइड केलं सॉरी 1000ला 4 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं. डिवाइड करून बघ 4 ने 1000ला. बघ काय आन्सर येते. पहिले काय येणार 10 ला डिवाइड करणार 4 2 जार 8. ओके. आन्सर काय आलं 2. 2. वरून 2 5 जार 20. ओके. वरून काय घेतलं 0 Yes. आणि 0ला 0. काय आन्सर आलं मग 250. हा. मग क्वार्टर ऑफ किलोमीटर काय ना 250 मीटर. कळालं. Yes. हा. आता हाफ ऑफ किलोमीटर सांग मला तूच साची. किलोमीटरचा हाफ काय असेल 25. किलोमीटर म्हणजे बाळा 1000 येतं. मग 1000चं हाफ काय असेल काय असेल 1000चा हाफ 500 ना. तर हाफ ऑफ किलोमीटर इज 500 मीटर. ओके. तर इथे हाफ ऑफ किलोमीटर 500 मीटरला तुम्ही जॉईन करायचंय. आणि 3 क्वार्टर ऑफ मीटर्स काय ना 75 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा फर्स्ट मॅच द फॉलोइंग कळालंय का. फर्स्ट मॅच द फॉलोइंग कळालंय का चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. सेकंड वाला पार्ट बघूया आता आपण. घरी तुम्ही परत प्रॅक्टिस करा. हे सगळं लक्षात पाहिजे. ओके. बघा आता सेकंड काय 3 मीटर्स. 3 मीटरचं काय येणार सांगा. कोण सांगणार मला 3 मीटर इक्वल टू काय येणार. काय याच्यामध्ये साईडचं 40 मिलीमीटर येईल की 200 सेंटीमीटर येईल की 300 सेंटीमीटर येईल की 20 मिलीमीटर येईल की 3000 मीटर येईल. कोण सांगणार मला. चला
साहिल सांग 3 मीटर इक्वल टू काय येणार? 3 मीटर इज इक्वल टू 3000 मीटर. नो, रॉंग आन्सर. तुम्हाला 3 मीटर सॉरी, विचारलंय. 3 हा, मीटर इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. यस. तर मीटर दिलंय तुम्हाला, नॉट किलोमीटर दिलंय. किलोमीटर नाही दिलंय, मीटर दिलंय. तर 3 मीटर इक्वल टू 300 सेंटीमीटर. आपण मगाशीच बघितलंय आतापर्यंत 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग 3 मीटर इक्वल टू 300 सेंटीमीटर. ओके. आता 3 किलोमीटरचं काय येणार? साची सांग. 3 किलोमीटर इक्वल टू, साची माईक ऑन कर. 3 किलोमीटर इक्वल टू काय येईल? 3 किलोमीटर इक्वल टू काय येईल? 1 किलोमीटर इक्वल टू काय येतं? 1000. यस. मग 3 किलोमीटरला काय येणार? 3000. हा हा, बरोबर. 3000 मीटर. काय ना, 3000 मीटर. मी ओके, माईक ऑफ करा. नेक्स्ट, 2 मीटरला काय येईल? चला, कोण सांगणार मला? 2 मीटर. साहिल सांग. 2 मीटर इक्वल टू, 2 मीटर इज इक्वल टू 20 millimeter. नो. 2 मीटर इक्वल टू 200 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. बघा इथे वरती, सगळ्यांनी जम्बलिंग नका होऊ तुम्ही, जंबल होताय. जर तुम्हाला सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करायचं असेल, बघा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर, नॉट अ 1 मीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके. तर 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. दॅट इज वाय the 2 centimeter is also 200 centimeter. कळालं आता? 2 मीटर इक्वल टू 200 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर इक्वल टू, कोण सांगणार मला? साचे सांग. 4 सेंटीमीटर इक्वल टू काय येईल? 4 सेंटीमीटर आहे बघ इथे. आणि काय येईल सांग मला? मिलीमीटर येईल की मीटर येईल? 40 millimeter. Yes, very good. 4 centimeter is equal to 40 millimeter. Yes. Next, 4 kilometer equal to, साहिल सांग. 4 किलोमीटर इक्वल टू, Miss, 4 kilometer equal to 4,000 meter. yes, 4000 meter. Very good. Then 2 centimeter equal to, साची सांग. 2 centimeter equal to, साची 2 सेंटीमीटर इक्वल टू काय येणार? 2000. 200. नो. 4 सेंटीमीटरचं तू सांगितलं ना, 40 मिलीमीटर. Yes. तसंच 2 सेंटीमीटरचं काय येणार? 2000. 20 मिलीमीटर बाळा. 20 millimeter. 20 मिलीमीटर. ओके, कळालं सगळ्यांना? कळालं का? आता नोटबुक ओपन करा सगळ्यांनी आणि मी जे बोर्डवर लिहून देते ते लिहून घ्या पटकन. चला, नोटबुक ओपन करा दोघांनीही आणि जे बोर्डवर लिहून देते ते राईट नोट डाऊन करा नोटबुक मध्ये. ओके, चला. इम्पॉर्टंट फॉर्म्युले लिहून घ्या पटकन. बोर्ड दिसतोय तुम्हाला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नोटबुक ओपन करा आणि लिहा. फर्स्ट, 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. चला लिहा. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. लिहिलं झालं लिहून?
नेक्स्ट 10 सेंटीमीटर, सॉरी, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर. 10 मिलीमीटर. झालं का लिहून? या पटकन आणि झाल्यावर सांगा. ओके, नेक्स्ट 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. झालं? ओके, आता मला पटापट आन्सर सांगा. आता तुम्ही लिहून घेतलंय ना? आता मला मी विचारणार त्याचे आन्सर द्यायचे. ओके, चला. तर आता मला सांगा, 10 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. कोण सांगणार? 10 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. चला, कोण सांगणार मला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 10 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. आता सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायला काय करायला लागतं बघा आणि सांगा मला. ओके, साहिल सांग. 10 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. 10 centimeter is equal to 100 millimeter. यस, व्हेरी गुड. तर बघा, 10 सेंटीमीटर इक्वल टू 100 मिलीमीटर. का 100 आलं? 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मिलीमीटर आहे ना. मग आता 10 सेंटीमीटर दिलंय तुम्हाला. मग तुम्हाला काय करायला लागेल? 10ला काय करायला लागेल? परत 10नी मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे काय ना, 100 मिलीमीटर. कळालं? कळालं का? साची कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर. ओके, आता नेक्स्ट 7 किलोमीटर. 7 किलोमीटर इक्वल टू डॅश मीटर. साची सांग. 7 किलोमीटर इक्वल टू डॅश मीटर, पटकन. साची, माईक ऑन कर. 7 किलोमीटर इक्वल टू डॅश मीटर. सांग पटकन. हॅलो. Yes, teacher. 7 किलोमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर? आताच लिहून घेतलं ना. 1 किलोमीटर इक्वल टू किती मीटर? सांग मला. 7,000. येस, 7,000. व्हेरी गुड. मीटर. बघा, 1 किलोमीटर इक्वल टू 1,000 मीटर. 1 किलोमीटर इक्वल टू 1,000 मीटर. देन 7 किलोमीटर काय असेल? 7 × 1000. म्हणजेच काय ना, 7,000 मीटर. ओके, कळालं का? नेक्स्ट
9 मीटर इक्वल टू डॅश सेंटीमीटर. साहिल सांग, 9 मीटर इक्वल टू डॅश सेंटीमीटर. 900 सेंटीमीटर. यस, व्हेरी गुड. 900 सेंटीमीटर. कारण 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. येस. देन 9 मीटर इक्वल टू काय येणार? 9 मल्टिप्लाय बाय 100. दॅट इज 900 सेंटीमीटर. कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं का? ओके. तर आता काही कन्फ्युजन असणार आहे का? हे परफेक्ट यायला पाहिजे तुम्हाला. कन्फ्युजन आहे का काही? अजून एक मला सांगा. 2 मीटर इक्वल टू डॅश सेंटीमीटर. साची सांग. 2 मीटर इक्वल टू डॅश सेंटीमीटर. पटकन. किती? 2 मीटर इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? सेंटीमीटर. यस, 200 सेंटीमीटर. माइक ऑफ कर. तो 2 मीटर इक्वल टू 200 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट. 5 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. कोण सांगणार? साहिल सांग. 5 सेंटीमीटर इक्वल टू डॅश मिलीमीटर. 50 millimeter miss. Yes, 50 millimeter. Okay. So 1 centimeter equal to 10 millimeter. So that is 50 centimeter. कळालं का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? तर तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय? एक्सरसाइज ही वाली मॅच द फॉलोइंग आणि ही वरची वाली एक्सरसाइज, दोन्ही एक्सरसाइज काय करायचे? सॉल्व्ह करायचे. ओके. कळालं? आता मला तुम्ही सांगा, हाफ ऑफ 1 किलोमीटर किती येईल? साची सांग. हाफ ऑफ 1 किलोमीटर. Miss, Sachi has left. ओके. ओके, तू सांग. हाफ ऑफ 1 किलोमीटर काय येईल? Half of 1 kilometer is 500 meter. Yes, very good. 500 meter. And then quarter? Miss, quarter is 250 meter. Yes, 250 meter. And three quarter? 750 meter. Yes, 750 meter. Okay. Very good. ओके, तो होमवर्क मध्ये काय करायचंय? हे जे दोन एक्सरसाइज आहेत ते सॉल्व्ह करायचे. फर्स्ट इज जो टाइम टेबल वर क्वेश्चन दिलेले ते, आणि नेक्स्ट इज एक्सरसाइज मॅच द फॉलोइंग. ओके. कळालं होमवर्क? ओके. अँड उद्या EVS 2 ची ओरल सुद्धा घेणार आहे मी. ओके. लेसन नंबर 5 and 6. फिलिंग द ब्लँक्स अँड आन्सर इन 1 सेंटेन्स. ओके. तर लर्न करायचंय क्वेश्चन आन्सर्स. ओके. ओके, मग आपण इथेच थांबूया. बाकीचे लेफ्ट झालेले आहेत. बाय. Bye, Miss. बाय.